Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्यामध्ये किंवा आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येत असतात. त्या दुःखांना, त्या वादळांना खचून न जाता त्यांना निर्भयपणे सामोरे जावं. त्यासोबतच कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. कारण कोणतंही काम प्रसन्न मनाने केल्यानंतर ते काम सक्सेस नक्की होतं. म्हणून काम करत असताना चेहऱ्यावरती थोडी स्माइल ठेवा. तुम्हाला जास्त बोर करणार नाही आजचा विषय आहे. आज आपण बघतो की आपल्या अवतीभोवती समाजात आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती विशेष तुम्हाला अशी दिसेल की ती वर दाखवण्याचा प्रयत्न काही वेगळा करते, पण आतून ती व्यक्ती तुटलेली असते. म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव आणि आतील त्या व्यक्तीच्या खूप वादळ चालू असतात. विचारांचं वादळ असतं, भविष्याचं वादळ असतं. त्या व्यक्तीच्या मनात सतत प्रश्न येत असतात की आपलं वळण म्हणजे दिशा, डायरेक्शन कोणत्या दिशेला चाललेलं आहे. ती व्यक्ती बोलू शकत नाही. हा व्हिडिओ खास त्याच व्यक्तिविशेषसाठी आहे, ज्या मुलांसाठी आहे की ते आतून खचून गेलेले आहेत, पण वर दाखवण्याचा प्रयत्न करतात की सर्व ठीक आहे. तर अशा व्यक्तींना ओळखायला शिका. आपल्या अवतीभोवती असे खूप सारे तुम्हाला दिसतील, जेणेकरून त्यांची थोडी तरी मदत होईल. फायनान्शियली असो किंवा मानसिकता त्यांची बदलेल. कारण कालांतराने ते हसणारे चेहरे किंवा त्याचा परिणाम हा वाईट होऊ शकतो. बघा मित्रांनो, कसं आहे, ज्या व्यक्तीला किंवा मुलाला टेन्शन असेल, मग ते कोणत्याही प्रकारचं असू शकतं. जर ती व्यक्ती सतत त्याचा विचार करत असेल, कसं होईल, काय करायचं, कसं होईल, हा सतत विचार करून ती व्यक्ती आतून खचून गेलेली असते. त्याचं मनोबल भक्कम करण्यासाठी अशा व्यक्तींना ओळखा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा, त्याचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचं किंवा कोणत्या स्वरूपाचं टेन्शन आलेलं आहे, त्यावर औषध म्हणून त्याच्याशी बोला. एक चांगली परिवर्तनाची वाटचाल होईल. एक चांगलं काम आपण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आजकाल धावपळीचं जग आहे. खूप म्हणजे धावपळ चालू आहे, स्पर्धा आहेत, कॉम्पिटिशन आहे, जॉब मिळत नाही, भरपूर अशा काही गोष्टी आहेत. पण त्यासोबतच कुठेतरी माणूसपण किंवा माणुसकी हरत चाललेली आहे. माणसातला माणूस जिवंत करा. जसं लहान मूल हसतं, म्हणजे निर्मळपणाने जे हसतं, तसं आजकाल कोणी हसताना दिसत नाही. मनमोकळेपणाने बोलणारा दिसत नाही. काळाच्या ओघात ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्व विसरत चाललेली. थंबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेलच की म्हणजे हसणारे चेहरे आतून तुटलेले असतात. तर आजकाल डिप्रेशन खूप वाढलेलं आहे लोकांमध्ये. तर ते कुठेतरी कमी होईल असं मला वाटतं. त्यासाठी एकच करा की
असं कोणतं वाटलं की त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळलं कोणत्या व्यक्तीच्या, तर त्याच्याशी संवाद साधा की बाबा तुझं टेन्शन काय आहे. कारण त्याचं मन खच्चीकरण झालेलं असेल तर तुम्हाला काही गोष्टी सांगणार नाही, पण 100% मधून 10% तरी सांगू शकतो की बाबा मला या प्रकारचं टेन्शन आहे. कारण नात्यांमध्ये संवाद बंद झाल्यामुळे डिप्रेशनचे शिकार काही लोक होत आहेत. नात्यांमध्ये मीपणा जास्त आलेला आहे हे सर्वांना माहित आहे. त्यासोबतच माणुसकी संपत चाललेली आहे. म्हणून एक चांगली वाटचाल होईल असा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. बघा मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल किंवा तुमच्या नजरेस आली असेल की एक लहान बाळ असतं, ते किती निरागसपणे असतं. त्याला पाहून आपल्याला पण छान वाटतं की अरे किती छान असतंय, किती गोंडस बाळ आहे. त्याचप्रमाणे आपण पण हसायला पाहिजे. दुःख आलं तर ते फेस करता पण आलं पाहिजे. त्या स्वरूपाची मानसिकता ठेवा. दुःख आलं तर ठीक आहे, एक स्पर्धा असते, त्यामध्ये एक व्यक्ती हारत असते, एक व्यक्ती जिंकत असते आणि या गोष्टी चालू असतात. त्या स्वरूपाचं आपण टेन्शनला घ्यायला पाहिजे की आज टेन्शन आलेलं आहे ते उद्या येणार नाही. वेळेच्या ओघात ते पण हळूहळू कमी होईल. पण तुम्ही चांगले असाल तरच त्या दुःखांना, त्या संकटांना फेस करू शकतात. त्यासाठी तुमची मानसिकता भक्कम पाहिजे. दुःख पचवता आलं पाहिजे मित्रांनो. एखादी गोष्ट जर मनामध्ये ठेवून तुम्ही त्याचा स्फोट करणार असाल तर ते डिप्रेशनचं कारण होऊ शकतं. म्हणून मन मोकळेपणाने हसा, रडा, खेळा, बागडा, फिरायला जावा, कोणाकडे मोकळे व्हा. तुमचा मित्र असेल, भाऊ असेल, आई असेल, बाबा असतील, त्यांच्याकडे आपलं काय मनातलं दुःख असेल ते सांगा. अबोला साधून किंवा मौन साधून साध्य काहीच होत नाही. हातात फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे टेन्शन, डिप्रेशन. म्हणून हे आयुष्य आहे, ते आयुष्य आपण हसत मुखाने स्वीकारा. दुःख तर आयुष्यभर राहणार आहे. जोपर्यंत आपण हयात आहेत तोपर्यंत हे दुःख येणारच आहे. ते विधिलिखित आहे, ते स्वीकारलं पाहिजे. आपण कोणतंही काम करत असाल, त्या कामामध्ये सक्सेस मिळत नसेल तर टेन्शन मध्ये काही लोक आजकाल दिसतात. ठीक आहे, जीवनामध्ये जसं उतार चढाव येत असतात त्या स्वरूपात ते घेतलं पाहिजे. त्यावर विचार न करता, जास्त म्हणजे खोलवर विचार न करता, समाधान आपलं कशात आहे ते शोध. मित्रांनो, कसं आहे, थोडा ऐकून बोर झाला असाल तर तुमचं मन फ्रेश करण्यासाठी एक स्टोरी सांगतो किंवा एक उदाहरण देतो. मुंगी असते ना, त्या मुंगीच्या रस्त्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करा. तसं करू नका, फक्त एक्झाम्पल साठी करा की ती मुंगी जसा रस्ता चेंज करते तसंच आपला विचार चेंज करा. नेगेटिव्ह विचारांना आपल्या मनाबाहेर थ्रो आउट करा आणि बघा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. जो काळ असतो ना मित्रांनो सक्सेसचा, तो सारखा नसतो. कोणासाठी 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, पण सक्सेस मिळते. कष्ट करत राहा. एक पाण्याची थेंब दगडावर सतत पडत असल्याने त्या दगडाचे 2 तुकडे होतात. यापेक्षा उदाहरण असू शकत नाही. त्या पाण्याच्या थेंबासारखा प्रयत्न करा. मित्रांनो, काही गोष्टी कालांतराने मिळतात, पण मिळतात नक्की. विचार एक प्रोग्रेस आहे. त्या प्रोग्रेस मधून जात असताना दुःख तर येणारच आहे. आणि त्या चुका होत असतात, मिस्टेक होत असतात, त्यातून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. आपली परीक्षा घेत असते, वेळ आपली परीक्षा घेते. त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा निर्णय आपला असतो. म्हणून पास होण्याचा प्रयत्न करा, नापास होण्याचा नाही. विचारांचा जो प्रवास आहे तो चालूच राहणार आहे. मित्रांनो, या प्रोसेसमध्ये मन खच्चीकरण होईल तुमचं थोड्या क्षणासाठी, पण खचून न जाता त्या प्रोग्रेसमध्ये सहभागी व्हा. टेन्शन आलं तर कागदावरती लिहा आणि त्यावर थोडं
वेगळा विचार करा की हे फक्त एक रेस आहे, स्पर्धा आहे, या स्पर्धेत पास व्हायचं आहे, एवढंच डोक्यात ठेवा. जास्त लोड घेऊ नका. भेटूया मित्रांनो पुढील विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा आणि कुठेतरी एक चांगली सुरुवात करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.